बघा चांगल्या प्रकारचं सोन्याचं वाचन असतं. एवढं सांगेल की राजकारणामुळेच काही लोकांच्या नोकऱ्या जातात, राजकारणामुळे काही लोकांना नोकऱ्या मिळतात. आज बरं वाटते की या गावातील सर्व गाव या ठिकाणी एकत्रित झाले. एवढं चांगलं आहे की गाव जर एक असेल तर 100% हा गावचा चांगल्या प्रकारे विकास केला जातो. आम्ही राजकारणात काम करताना प्रत्येक गावातून किती मतदान झाले याचे आकडा बघूनच त्या ठिकाणी आपण निधी टाकतो. बरोबर आहे ना? कारण आता तुम्ही राकुशेवाडीच्या छोट्या गावात गेला तर त्या गावात आतापर्यंत 4.5 कोटी रुपयाचं फंड आपण त्या गावात टाकले. गावाचं मतदान आहे विषय. आता आसनगावकर तिथे सगळे बसतात, बाकीचे पंचकृषीतील सर्व लोक बसतात. तुमचाही मतदानाचा आकडा आम्ही पाहणार आहे, त्या प्रकारे आपण निधी टाकणार आहे सगळ्यांना सगळ्या. आता शेलार वस्तीला जो रस्ता आहे तो आता मंजूर ऑलरेडी झालेला आहे. आता लवकरच ते पण आपण काम सुरू करूयात. आता आपण वॉर्ड नंबर 2 ला सगळे जाऊन आलो. माझ्यामध्ये गटाचं काम झालं, मग त्या रस्त्याचं पण आता दुरावस्था झालेली आहे. येणाऱ्या काळात 2-3 महिन्यात सुद्धा आपण त्या ठिकाणी आता सिमेंट कॉन्क्रीट रोडच आपण सगळे गावात घेऊया. कारण आता डांबर वगैरे नको, पण एका वस्तीचं वगैरे काम झालं असेल, पलीकडचं गटाचं काम झालं असेल, वॉर्ड नंबर 1चं जर गटाचं काम झालं असेल किंवा राहिलं असेल तर गावातील मेन रोड पासून हे 3 रस्ते आपण कॉन्क्रीट कसे करता येईल या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. आणि येणाऱ्या काळात ते 100% आपण सिमेंट रोड या ठिकाणी गावात करूया. दुसरा विषय जो आपला हनुमान मंदिराचा निघाला, त्या बाबतीत एवढं सांगतो की खरंच जे आपले एक्झिक्युटिव्ह साधू साहेब आहेत त्यांनी 100% चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केले. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी त्यांना भेटतो त्यावेळेस त्यांना मोदी साहेब आमची जमीन पलीकडे आहे, कारण त्या मारुती मंदिर पासून आम्हाला पलीकडे जायला येतं. तर मला म्हणजे बाबा तुम्ही आता रस्ता आवडताय का काय? मग साहेब तसं काय आमच्या डोक्यात नाही, पण एकच आहे की जेव्हा सामाजिक आणि चांगलं काम होते त्या विकासाला आमचा कधीही विरोध राहणार आहे. आम्ही पलीकडे येऊ, पण तुम्ही चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आज या ठिकाणी तुम्ही बांधा. आणि गावातील सर्व लोक आम्ही पदाधिकारी तुमच्या पाठीशी असं त्यांना आश्वासन दिल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारचं डिझाईन आणि लवकरात लवकर हनुमानाचं मंदिर माझ्या मते या विभागात एवढं मोठं कुठं मंदिर नसेल. डोळेगावचं नाव 100% निघेल की बाबा हनुमानाचा जोवा त्यामुळं शनिवार हा हनुमानाचा वार असल्यामुळं माझ्या मते या भागातील प्रत्येक लोक या ठिकाणी वाघजाई मंदिराच्या बाबतीत या ठिकाणी आपण काम असेल, पलीकडे आपण शेड मारायचा तर सोमनाथ की आम्हाला पलीकडे वाघजाई मंदिराच्या आसपास आम्हाला शेड पाहिजे, जेणेकरून छोटे लग्नाचे किंवा इतर कुठलेही कार्यक्रम असेल